लेवीय प्रकरण 17. अर्पणे करण्याचे विवक्षित स्थळ. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन, त्याचे मुलगे आणि सर्व इस्रायल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही: इस्रायल घराण्यातील एखाद्या माणसाने छावणीत किंवा छावणी बाहेर बकरा मारिला, पण परमेश्वराच्या निवास मंडपासमोर परमेश्वराला अर्पण करावयाला तो दर्शन मंडपाच्या दारापाशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल. त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. ह्याचा हेतू असा की इस्रायल लोक जे आपले यज्ञपशु खुल्या मैदानात मारित असतात, ते त्यांनी दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणून परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणे म्हणून अर्पावे. याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या मागे लागून त्यांनी आपले यज्ञपशु अर्पण करू नयेत. हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तू त्यांना सांग की इस्रायल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला आणि तो पशु दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करण्यासाठी आणला नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. रक्ताचे सेवन करणे वर्ज्य. इस्रायल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले, तर रक्त सेवन करणाऱ्या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. म्हणून मी इस्रायल लोकांना म्हटले आहे की तुमच्यातील कोणी रक्त सेवन करू नये आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करू नये. इस्रायल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी कोणी खाण्यालायक पशुची किंवा पक्ष्याची शिकार केली, तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय. ह्यास्तव इस्रायल लोकांना मी म्हटले आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय. ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा. कोणा मनुष्याने, मग तो स्वदेशीय असो अथवा परदेशीय असो, मेलेल्या अथवा श्वापदांनी फाडून मारिलेल्या पशुचे मांस खाईल, तर त्याने आपले कपडे धुवून पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, म्हणजे तो शुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुतले नाहीत व आपले शरीर धुतले नाही, तर त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.